विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे 8वीच्या वर्गात स्वागत आहे. आज आपण गणित विषयातील प्रकरण पहिले परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यातील परिमेय संख्या हा घटक पाहणार आहोत. आपण एक ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. पहा, काही वस्तूंची चित्रे तुम्हाला दिसत आहेत. त्या वस्तू किती आहेत ते मोजून सांगा. बॉल 1 आहे, अननस 2 आहेत, फुले 3, बॅग 4, तर फ्रॉक 5 आहेत. निसर्गातील या वस्तू मोजण्याच्या गरजेतून संख्या निर्माण झाल्या. आपण मोजण्यासाठी वापरलेल्या 1, 2, 3, 4, 5 या संख्यांना जर एकत्र केले तर त्या समूहाला नैसर्गिक संख्या समूह असे म्हणतात. नैसर्गिक संख्यांचा समूह दाखवण्यासाठी n हे कॅपिटल लेटर वापरतात. या नैसर्गिक संख्या अनंत आहेत. आता मला सांगा, 5 मधून 5 वजा केले तर बाकी काहीच उरत नाही. काहीच नाही म्हणजे 0. हे दाखवण्यासाठी आपण 0 ही संख्या लिहितो. याचाच अर्थ 0 हा पाहिजेच. 0 आणि नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या या समूहाला पूर्ण संख्या समूह म्हणतात. पूर्ण संख्या समूह दर्शवण्यासाठी W हे कॅपिटल लेटर वापरतात. बातम्यांना बर्फाच्छादित प्रदेशातील तापमान -18, -23 अंश सेल्सिअस आहे असे सांगितले जाते. -18, -23 ह्या ऋण संख्या आहेत. तसेच थर्मामीटरमध्येही तापमान दाखवण्यासाठी ऋण संख्या वापरतात. या ऋण संख्या आणि पूर्णांक संख्या मिळून तयार झालेल्या या संख्या समूहाला पूर्णांक संख्या समूह म्हणतात. पूर्णांक संख्या दाखवण्यासाठी Z हे लेटर वापरतात. पहा कसा क्रमाक्रमाने या संख्यांचा विस्तार वाढत चालला आहे. ह्या आकृतींमधील भाग पूर्णांक संख्या चिन्हाने कसा व्यक्त करता येईल? नाही ना येणार. त्यासाठी आणखीन वेगळ्या संख्यांची गरज आहे. त्यांनाच अपूर्णांक म्हणतात. आकृतीत दाखवलेल्या 1/2 आणि 3/4 या अपूर्णांक संख्या आहेत. बघा, m हा अंश आणि छेद जर n असेल तर m/n या रूपातील संख्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात. येथे m व n ह्या पूर्ण संख्या असतात, परंतु n हा 0 नसतो. पहा, पुन्हा एकदा लक्षात घ्या. अपूर्णांक संख्या ओळखण्यासाठी 3 अटी आहेत. अट नंबर 1, दिलेली संख्या ही अंशछेद रूपात असावी, म्हणजेच m/n. अट नंबर 2, अंश व छेद पूर्ण संख्या गटातील असाव्यात. अट नंबर 3, छेद हा 0 नसावा. या 3 अटी पूर्ण झाल्या असतील तरच ती अपूर्णांक संख्या आहे. आता या संख्यांना काय म्हणायचे? चला तर पाहूया. पहा, या संख्या अंशछेद रूपात आहेत, म्हणजेच m/n आहेत. या संख्यांचे अंश अनुक्रमे -2, 25, -88, तर छेद 8, 16 व 10 आहेत. म्हणजेच यांचे अंश व छेद ह्या पूर्णांक संख्या आहेत आणि यांचा छेद 0 ही नाही. म्हणजे पहा, m/n या रूपातील या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. येथे m व n हे पूर्णांक असतात, परंतु n हा 0 नसतो. परिमेय संख्या दाखवण्यासाठी कॅपिटल Q या अक्षराचा वापर केला जातो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अपूर्णांक संख्या व परिमेय संख्या m/n या रूपातच असतात. त्यांमधील n म्हणजेच छेद हा 0 नसतो, परंतु दोघांमध्ये एक मुख्य फरक आहे. अपूर्णांक संख्येत m व n ह्या पूर्ण संख्या असतात. बघा, पूर्ण संख्या असतात, तर
परिमेय संख्येत m व n ह्या पूर्णांक संख्या असतात. पाहूया या दिलेल्या संख्या परिमेय संख्या आहेत का. 28ला आपण 28/1 याप्रमाणे लिहू शकतो, म्हणजेच ती अंशछेद रूपात आहे. याचा छेद 0 नसून 1 आहे व 28 आणि 1 ह्या संख्या पूर्णांक संख्या समूहात येतात, म्हणून 28 ही परिमेय संख्या आहे. यावरून लक्षात येते की नैसर्गिक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. उदाहरण नंबर 2. शून्याला आपण 0/1 या रूपात लिहू शकतो. याचा छेद 0 नाही व 0 ही संख्या पूर्णांक आहे. याचाच अर्थ 0 ही संख्यासुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजेच पूर्ण संख्या ह्या परिमेय संख्या असतात. उदाहरण क्रमांक 3. ऋण 54 या संख्येलाही -54/1 या रूपात आपण लिहू शकतो. याचा छेदही 0 नाही आणि -54 ही पूर्णांक संख्या आहे. म्हणजेच पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. उदाहरण क्रमांक 4. -96/73 या संख्या अंशछेद रूपात आहेत. याचा छेद 0 नाही. तसेच या संख्या पूर्णांक संख्या आहेत, त्यामुळे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. आता उदाहरण क्रमांक 5. 85/20 ही संख्या अंशछेद रूपात आहे. या संख्येचा छेद किती आहे? 20. बरोबर, म्हणजे याचा छेद 0 नाही. तसेच 85 व 20 ह्या पूर्णांक संख्या आहेत. याचाच अर्थ ही सुद्धा परिमेय संख्या आहे. अगदी बरोबर. यावरून आपल्या लक्षात येते की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या व पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. आहे ना सोपे? हो. तुम्ही नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या व परिमेय संख्या यांची प्रत्येकी 5 उदाहरणे वहीत लिहा.